राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात. पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुंबईसह उपनगर, रायगड, ठाणे भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर. जनजीवन विस्कळीत. वडाळा परिसरात मोनोरेल विस्कळीत. तांत्रिक कारणामुळे मोनोरेलमध्ये बिघाड. मोनोरेलमधून प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर. बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस. कांबळी तलाव ओव्हरफ्लो. नद्यांना पूर. देवी, निमगाव, धामणगाव रोड बंद. बीडमध्ये जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर. माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. बीडमध्ये जोरदार पाऊस. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले. 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सतर्क राहण्याचं आवाहन. साताऱ्यातील घाट परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. परभणीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं घर आणि शेजारील गोठा कोसळला. गोठ्यातील 1 गाय दगावली तर 2 गायी जखमी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची मागणी. मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. पुढच्या 2 दिवसातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू. अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरात जोरदार पावसाची हजेरी. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.